मुंबईतल्या पूर्व द्रुतगती महामार्गाच्या विक्रोळीपासून ठाण्यापर्यंतच्या विस्तारीकरणासाठी तब्बल 706 झाडं बाधित होणार असल्याची माहिती आहे। त्यापैकी 315 पेक्षा जास्त झाडं ही तोडली जाणार असून उर्वरित झाडं ही पुनर्रोपित करण्यात येणार आहेत। त्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावरचा वसंत राणीचा बहर यंदा अखेरचा ठरणार की काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय। घाटकोपर ठाणे उन्नत मार्ग प्रकल्पासाठी विक्रोळीतील गुलाबी पिंक ट्रम्पेट झाडं बाधित होत आहेत। त्यासाठी 315 पेक्षा जास्त झाडं तोडण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी तीव्र विरोध केला आहे। झाडांचं सौंदर्य नष्ट होऊ नये म्हणून पर्यावरण प्रेमींनी राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली आहे। हरित लवादानं पूर्वमुक्त महामार्गासाठी पूर्व द्रुतगती महामार्गावरील तब्बल 706 मोठ्या वृक्षांच्या कत्तलीसंदर्भात मुंबई महापालिकेकडून सविस्तर अहवाल मागवला आहे। या सुनावणीत किती वृक्ष तोडणार, कुठे स्थलांतरित करणार, काही पर्याय उपलब्ध आहेत की नाही याबाबतची सविस्तर माहिती मागवण्यात आली आहे आणि या प्रकरणात 27 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे। हा चेरी ब्लॉसमचा जो सीझन आहे तो मुंबईतल्या इतिहासातला शेवटचा असू शकतो, कारण मुंबई महानगरपालिकेने ही जी झाडं आहेत त्याचबरोबर छेडानगर ते आनंदनगर असा जो एलिव्हेटेड एक्सप्रेस हा वे बनवणार आहे त्यासाठी 706 झाडांची कत्तल करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये ह्या झाडांचा सुद्धा समावेश आहे। आपल्याला निसर्गाने दिलेली ही झाडं आहेत, अशा झाडांना वाढवणं गरजेचं आहे, अशा झाडांचं जतन करणं गरजेचं आहे। आमच्या मुंबईकरांना क्वालिटी ऑफ लाईफ मिळणं याला विकास बोलतात। मी या जे वृक्ष कत्तल आहे त्या विरोधात माननीय हरित लवादाकडे याचिका दाखल केलेली आहे आणि येत्या 27 तारखेला मुंबई महानगरपालिकेला त्याबाबत उत्तर देण्यास NGTने सांगितलेलं आहे। पाहूयात आमचा प्रतिनिधी प्रशांत बडेने या संदर्भात घेतलेला आढावा। गेल्या काही दिवसांमध्ये घाटकोपर ते विक्रोळीचा पूर्व द्रुतगती मार्ग पूर्णपणे गुलाबी झाला होता, कारण यावर वसंत राणी जी आहे ती भरली होती। मात्र आता ही वसंत राणीचा बहर जो आहे तो शेवटचा ठरतो की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे। कारण माझ्या मागे जर आपण बघितलं तर या मार्गावर असलेली सुमारे 706 झाडे जी आहेत ती आता घाटकोपर ठाणे एलिव्हेटेड जो कॉरिडॉर बनणार आहे त्यासाठी बाधित ठरत आहेत। या उन्नत मार्गासाठी तब्बल जी 706 झाडं बाधित होत आहेत त्यातील 315 झाडं जे आहेत त्यांची कत्तल होणार आहे, तर इतर झाडांचं जे आहे ते स्थलांतर होणार आहे अशी माहिती मिळते आहे। त्यामध्ये तब्बल 125 झाडं जी आहेत ही वसंत राणी जी आहेत त्याची ही सगळी झाडं आहेत आणि त्यामुळे आता या सगळ्या वृक्षतोडीच्या विरोधामध्ये जे निसर्गप्रेमी आहेत त्यांनी हरित लवादामध्ये धाव घेतलेली आहे आणि या संदर्भात 27 फेब्रुवारी रोजी हरित लवादाने मुंबई महानगरपालिकेला इतर काही पर्याय आहेत का किंवा ही किती झाडं तोडण्यात येणार आहेत आणि त्याचबरोबर यांचं कुठे स्थलांतर करणार आहे या संदर्भातला सविस्तर अहवाल जो आहे तो मागवलेला आहे। या झाडांची कत्तल झाल्यानंतर हा संपूर्ण मार्गावर ही वृक्ष जे आहेत ते दिसणार नाही आहेत, त्यामुळे निसर्गप्रेमी जे आहेत ते संताप व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। यामुळे आता या सगळ्या वृक्षतोडीला कुठेतरी लगाम लागावा म्हणून हरित लवाद पुढे काय कारवाई करतं याकडे सगळ्या निसर्गप्रेमींचं लक्ष लागलेलं आहे। प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।